नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आजचा कंटेंट, आजचा थंबनेल तुम्ही सर्वांनी पाहिलाच आहे. तर मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे ते म्हणजे मुंबई पेट शो 2024. ओके. आणि हा अरेंज केला आहे, अरेंज बाय द कोर कमिटी मेंबर युवा सेना राजलताई पाटील यांनी अरेंज केला. आणि हा जो इव्हेंट आहे तो आमच्या भांडूपमध्ये आहे. ॲक्च्युली खूप म्हणजे असं अट्रॅक्ट केलं जातं आहे तिकडे मला, कारण की बघायला गेलं ना तर मी आता त्यांची पोस्ट जेव्हा मला आली तेव्हा ती पोस्ट पूर्णपणे वाचली. त्यानंतर मी इंस्टा चेक केलं, त्यांचे फोटोज वगैरे बघितले, तेव्हा तिथे मला कळालं की एक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कॅट्स, पर्क्युशन कॅट्स किंवा म्हणजे लहान मुलांना आहे ना ह्या गोष्टी बघायला भेटणं, जी यंग जनरेशन आत्ताची लहान मुलं त्यांना बघायला भेटणं मुश्किल आहे, कारण की ती मुलं त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये जात असतात. तर त्यांना टीचरने सांगितलं तर ती मुलं फक्त गुगल आणि क्रोम या सर्व गोष्टींवरती डिपेंड असतात. परंतु आपली जनरेशन वेगळी होती, ह्या मुलांची जनरेशन थोडी वेगळी आहे. तर ह्या मुलांना कुठेतरी त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. मला वाटतं हा एक उत्तम ही संकल्पना आहे. आणि जास्त वेळ नाही घेत आहे, आता आपण जाऊन तिकडे डायरेक्टली बघूया. आणि मी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा ट्राय करेन की इथे काय काय कुठले कुठले बर्ड्स वगैरे काय काय आहे काय नाही आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर म्हणजे एक लाईक तर बनत आहे, नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करा. चलो भेटूया डायरेक्ट आता पेट शोमध्ये. तोपर्यंत बाय बाय. फायनली पोहोचलो आहे द मुंबई पेट शो 2024 ऑर्गनाइज बाय राजल पाटील यांनी ऑर्गनाईज केला आहे. आणि बघू शकता इकडे आता समोर तिथपासून पूर्ण क्राऊड आहे इथे डॉगीजसाठी. आणि इकडे अजून सुद्धा कॅट्स वगैरे आहेत. चला आपण जाऊया, तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही आहे. पेट शो पाहता पाहता इथे भेटलेले आहेत सुजय बागवे, भांडूपचा आमचा कलाकार, ज्याला तुम्ही बघितलं असेल की कट्या गाजत घुसली या पिक्चरमध्ये, ज्या मराठी पिक्चरमध्ये. तर तो छोटासा होता, आता खूप मोठा झाला आहे आणि भरपूर दिवसांनी आम्ही भेटलो आहे. खूप मस्त अँकरिंग, आज तो अँकरिंगसाठीच नाही ते मस्त अँकरिंग चालू आहे भावाची. चला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी सांगायला आनंद वाटेल की असं काहीतरी मुंबईत पहिल्यांदा घडतंय. त्याच्याविषयी जास्त बोलणारच आहे, परंतु अजून एक सांगायला आवडेल की जो ब्लॉग करतायत आमचे मित्र, सर्वांचे लाडके हॅशटॅग ओमकार भाऊ. या ओमकार भाऊ आमच्यासोबत अनेक कार्यक्रमातून असतातच, त्यांचं प्रेम आम्हाला मिळतंच. एक लाईक तो बनताय बस. भांडूपकरांसाठी भांडूपकरांचा सपोर्ट असतो. एक लाईक तो बनेगा भाई. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि म्हणजे इथून आहे ना पूर्ण कबुतरांचे बघू शकता, कबुतरांच्या जागी दिसतात. चला एक तुम्हाला दाखवतो कबूतर. मला इथून बघू शकता.
नंबर रे. हा इथे जवळ आलाय कुठं. अरे भाई आवाज पण देता येऊ. चलो बाय बाय. पोपटांच्या ना वेगवेगळ्या जाती बघायला भेटतात इथे मंडळी. आपण जवळ गेलो ना की अजून म्हणजे बोलतात ना अट्रॅक्ट होतं आपल्याकडे. तो मागचा मस्त बोलला, भारी बोलला. काय बोलाय नाही. चला तुमच्याकडे जाऊ. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सगळं रांगेतून येत आहे आणि लगेच रांगमधून बाहेर निघून जायचं नाही आहे. पण कॅट्स देखील तुमच्यासाठी इथे आहेत. तर तशीच ही सेवा आत्महत्या साईडला येऊन तुमच्याच दिशेने येऊन पुन्हा एकदा कॅट्स तुम्हाला बघायला मिळतील. काही वेळा कॅट्स देखील जात आहेत म्हणून त्वरित आपल्याला कॅट्स देखील पाहायचे आहेत. अशा कॅट्स पुन्हा आपल्याला लवकर बघायला मिळणार नाहीत. अरे भाई एक नंबर. मान आलो होतो आपल्याला बघून. मान लागला. जवळ आला जवळ आला जवळ आला. एक नंबर दिसतो दिसायला. प्लीज जमत आहे की इथे लिहिली नाही पण चला. डॉग शोज सुरू होतात. इथे डॉग एक आलेला आहे. आपण त्याला देखील पाहण्यासाठी येऊ शकता परंतु त्याच्या आजूबाजूला अधिक गर्दी करू नये. डॉग एग्रेसिव्ह होण्याची देखील शक्यता आहे. ही खूप मोठा आहे ॲक्च्युली. सर्वात पोपट हा दिसला सगळ्यात हा मोठा पोपट मला दिसतं. हे पण बघू शकता. असं काहीतरी आपल्याला भेटत आहे आणि एक खास करून घेऊन आणला आहे सर्वांच्या लाडक्याताई अर्थात राजोजी संजयजी पाटील यांनी. त्यांच्या डोक्यात अनेक कल्पना असतातच परंतु ही एक सुंदर कल्पना आणि आपल्या सर्वांची
तर म्हणजे आपण जो मुंबई पेट शो बघितला ना ते आपल्या राजोल ताई आहेत, त्यांनी ऑर्गनाईज केला होता. थँक्यू सो मच ताई. असा काहीसा तुम्ही एक भांडूपकरांसाठी, एक जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी असा काहीसा उपक्रम जो राबवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना माहीत पडलं आहे की नुसतं कबूतर म्हणजे काय नसतं, त्याच्या व्हरायटीज आल्या, पक्ष्यांच्या व्हरायटीज आल्या, पॅरोट्सच्या व्हरायटीज आल्यात, अशा खूप काहीशा व्हरायटीज तुम्ही दाखवल्यात. त्याबद्दल खरंच म्हणजे तुमचे थँक्यू सो मच. सर्व आभार मानतो मी. तुम्ही काय 2 शब्द बोलू शकता याबद्दल? थँक्यू की तुम्ही सगळे इथे आले इथे बघण्यासाठी. आयडिया तेच होतं की जे एक्झॉटिक आणि रेअर स्पीशीज आहेत, बर्ड्सचे, ॲनिमल्सचे, कॅट्सचे, ते सगळे सगळ्यांना बघता यावे आणि फक्त टी व्हीवर किंवा फोनवर किंवा बुक्समध्ये नव्हे तर लाईव्ह बघता यावे, म्हणून हे सगळे आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे. मुंबई पेट शो 6 आणि 7 जानेवारी एक न्यू इयर गिफ्ट म्हणून भांडूपकरांना आहे. फक्तच भांडूपकरांना नव्हे तर सगळ्या मुंबईकरांना आहे, कारण हे अशा लेवलचं इंटरनॅशनल शो अजून झालेला नव्हता मुंबईत आणि एवढंच छान रिस्पॉन्स देण्यासाठी सगळ्यांना एक नवीन वर्षाचं सर्वांसाठी गिफ्ट मानावं लागेल, आपल्या भांडूपकरांसाठी तर स्पेशल गिफ्ट मानावं लागेल राजोल ताईतर्फे. थँक्यू सो मच. एक छोटीशी वाईट आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू.